मित्रांनो नमस्कार. आपलं चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना पण अवश्य चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. बरं मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ही अजून एक वेगळी प्रश्नपत्रिका 2019ची झालेल्या परीक्षेची आहे. या परीक्षेमध्ये काय काय विचारलं होतं ते आता आपण बघणार आहोत. सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी इकडे तुम्हाला देणार आहे. तसं बघा, पहिली प्रश्नपत्रिका जी आता आपण बघतोय ही आता जी आपण प्रश्नपत्रिका बघतोय ती बघा. पहिलाच प्रश्न काय विचारलाय बघा, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन. कळतंय काय विचारलं इकडे ते नीट लक्षात घ्या. इकडे आपल्याला कंजंक्शन विचारलेलं आहे. इथे आपल्याला काय विचारलंय, कंजंक्शन. चूज द अप्रोप्रिएट म्हणजे योग्य असं कंजंक्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. त्या दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला कंजंक्शन कुठलं ते वापरायचं आहे. बघा, ही गॉट मॅरिड म्हणजे त्याचं लग्न झालं टू दॅट रिच वुमन. इथे रिचचं स्पेलिंग चुकलेलं आहे, असं पाहिजे. म्हणजे त्याचं हा रिच म्हणजे पोहोचणे वर्ब आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन म्हणजे त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं. ही गेव अप हिज जॉब. गेव अप म्हणजे सोडून दिले, म्हणजे त्यांनी त्याची नोकरी सोडून दिली. म्हणजेच काय, त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं, त्याने जॉब सोडला. मग आता इकडे ऑन द अदर हँड म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच चालणार नाही. तर इथे बघा हे एकदम बरोबर आहे. ॲज सून ॲज म्हणजे जेव्हा, ज्या क्षणाला, कळलं, जसं त्याला, म्हणजे ज्या क्षणाला किंवा जसं म्हणजे जसं त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं त्याने जॉब सोडला. त्यामुळे ॲज सून ॲज हे एकदम बरोबर आहे. दो चालणार नाही, कारण त्याचा अर्थ कळेल. जरी त्याचं त्या श्रीमंत स्त्री मुलीशी, जरी त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं त्याने जॉब सोडून दिला, म्हणजे हे चालणार नाही. आणि मोरओव्हर आणखी म्हणजे त्याचं त्या श्रीमंत स्त्री बरोबर लग्न झालं आणि त्याने जॉब सोडला, अर्थात हे चालणार नाही. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे अर्थातच ॲज सून ॲज, बी. पुढचा प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल. सहाय्यकारी क्रियापदाचा कुठला फॉर्म वापरायचा, कळलं. मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा काय दिलंय, रोज इज ओव्हर 3/4 hours लेट. रोज नावाची एक कोणतरी मुलगी आहे किंवा स्त्री असेल, काही असे ना, तर रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. ती ऑलरेडी पाऊण तास उशिरा आलेली आहे, बरोबर आहे. शी हॅव मिस द बस अगेन म्हणजे याचा अर्थ एकतर इकडे ती पाऊण तास, कळलं का, लेट आहे. म्हणजे कोण, रोज. ही पाऊण तास ऑलरेडी म्हणजे अगोदरच पाऊण तास ती लेट आहे. मग ती लेट आहे तर याचा पुढे अर्थ काय होणार आहे, शी हॅव मिस द बस म्हणजे तिने बस चुकवली आहे. हे चालणार आहे का तिने बस चुकवली असेल, हे चालणार आहे. मराठीमध्ये अर्थ समजला तर तुम्हाला दिसेल की तिने पुन्हा बस चुकवली आहे. अगेन पण दिले ना, मग पुन्हा चुकवली याच्यासाठी काय वापरायचं, तर लक्षात ठेवा मित्रांनो, शुड हॅव याचा अर्थ हवे होते असा होतो, कळलं. त्यामुळे ते इथं चालणार नाही, कारण का या शुडच्या नंतर इथे हॅव दिसतंय. म्हणून मी आपला जो कोर्स आहे, मी जे तुम्हाला सतत सतत सांगतोय, सरळ सेवेसाठी विशेष करून कोर्स आहे तलाठीमध्ये, तर हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत ना, अजून एमपीएससीच्या क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये पण आले नाही आहेत, पण तलाठीमध्ये आलेले आहेत. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे इतकं सहज घेऊ नका की हे नाही केलं तरी चालतील, कारण का अनेक ग्रामरच्या पुस्तकात हे दिलेले नाहीये. मी माझ्या नुसत्या ग्रामरच्या पुस्तकात दिले नाही, तर त्याची प्रॅक्टिस पण करून घेतली आहे. त्याशिवाय मी तुम्हाला या कोर्समध्ये सुद्धा, आपला जो कोर्स आहे सरळ सेवेचा विशेष कोर्स, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. जे जे परीक्षेला आवश्यक आहे ना, तेवढं सगळं आपल्याला शिकायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे इथे हे सगळे जे आहे, ज्याला मॉडेल्स परफेक्टिव्ह असं म्हणतात, ते आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणजे तिने बस चुकवायला हवी होती, हे चालणार नाही, त्यामुळे शुड चालणार नाही. मग इथे हा अर्थ येतो, तिने बस पुन्हा नक्कीच चुकवलेली असेल, आणि तो हा अर्थ आहे.
विल हॅव घेतलं तर त्याचा पण अर्थ तोच आहे, पण विल हॅव हा भविष्यकाळ आहे आणि ती आत्ता लेट आहे आपल्याला समजते ना, की ती ऑलरेडी किती पाऊण तास लेट आहे, 3 क्वार्टर्स, क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, असे 3 क्वार्टर्स म्हणजे 15 त्रिक 45 मिनिट म्हणजेच पाऊण तास, म्हणजे ती ऑलरेडी 45 मिनिट लेट आहे. म्हणजे तिनं बस चुकवलेली आहे का असेल पण म्हणजे आत्ता जी आहे त्याच्या पूर्वी, काही काळापूर्वी. म्हणून तिकडे विल हॅव चालणार नाही, कारण का ते भविष्यकाळ विल हॅव मध्ये होईल, त्यामुळे हाही पर्याय चूक आहे. आणि कॅन हॅव चालणार नाही, तिनं बस चुकवलेली असू शकली आहे, त्याला काही अर्थच नाहीये. त्यामुळे फक्त बी हा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, चूज द अप्रोप्रिएट प्रपोर्शनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे याच्या प्रपोर्शन मध्ये असणारी इकडे नेमकं काय पाहिजे ते सांगणारी आपल्याला फ्रेज वापरायची, आणि त्या फ्रेजेस इकडे दिलेल्या आहेत. काय दिले बघा, ऑल द पार्टनर्स वर डॅश 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 दे सक्सिडेड इन पेइंग अ बिल. म्हणजे ऑल द पार्टनर्स वेअर काय होते ते, बरोबर आहे, आणि दे सक्सिडेड इन पेइंग अ बिल म्हणजे ते आमचे बिल देण्यामध्ये यशस्वी झाले. मग इकडे ऑल द पार्टनर्स वर इन डेट, याला उच्चार डेट करतात, बीचा उच्चार करत नाही. ज्याप्रमाणे बघा डाऊट, याच्यामध्ये बीचा उच्चार होतो का, डाऊट बट, तसं इथं इन डेप्थ नाहीये, कारण का ते डिपार्टमेंट होतं, डिपार्टमेंटचा शॉर्ट फॉर्म आहे, त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. इन डेप्थ म्हणजे अजून सखोल, त्यामुळे हेही चालणार नाही. ऑन डेट म्हणजे कर्जावरती, अजिबात चालणार नाही. तर इकडे पाहिजे होतं ऑल द पार्टनर्स वर इन डेट, म्हणजे ते ऑलरेडी काय होते तर कर्जात होते, आणि दे सक्सिडेड इन पेइंग अवर बिल, आणि ते आमचं बिल देण्यामध्ये यशस्वी झाले, म्हणजे त्याने आमचं सगळं बिल चुकतं केलेलं आहे. त्यामुळे उत्तर पाहिजे ए. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स द बेस्ट कंबाइन्स द टू गिवन सेंटेन्सेस. कळलं आपल्याला, ही जी दोन वाक्य दिलेली आहेत कंबाईन करायची आहेत आणि इथे सेंटेन्स बनवायचे आहे. सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस ज्याला म्हणतात, म्हणजे वाक्यांचं एकत्रीकरण जे असतं त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. फार कमी वेळा तलाठ्याला हा प्रश्न विचारलेला जातो, पण विचारतात हे दिसते तुम्हाला. आय गेव यू सम फ्लावर्स म्हणजे मी तुला काही फुलं दिली, बरोबर आहे, काही फुले दिली, आणि इकडे विचारलं ती कुठे आहेत. मग आता ह्याच्यावरनं जर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे, म्हणजे करायला लागेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सच तयार करायला लागणार आहे. ते इथे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हे ज्या वेळेला असतं त्यावेळी इथे होतं काय, की इथे असलेलं नाऊन आणि हे नाऊन त्याच्यासाठी वापरलेलं प्रोनाऊन असं ज्यावेळेला तुम्हाला दोन वाक्यामध्ये दिसत असेल, तर अशा वेळेला तिकडे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधित सर्वनाम वापरून वाक्य केलं जातं. म्हणजे बघा, आय गेव यू सम फ्लावर्स, मी तुला काही फुलं दिली, आणि ती कुठे आहे, म्हणजे हे जे ती आहे ते कशासाठी वापरलंय, या काही फुलांसाठी वापरलेलं आहे ना. म्हणजेच ज्यावेळेला अशी दिलेल्या दोन वाक्यामध्ये जर तुम्हाला एक नाऊन दिसलं, मग ते कुठलं का नाऊन असू दे, ते जर नाऊन दिसलं आणि त्याच्यासाठीच वापरलेलं दुसरं प्रोनाऊन जर वाक्यामध्ये दिसलं, तर अशा वेळेला त्या प्रोनाऊनच्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलं जातं आणि वाक्य कंबाईन केलं जात असतं. थोडक्यात कुठे आहेत ती फुले जी मी तुला दिली, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता बघा काय, वेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू. इथे काय बघा, आय गेव यू, इथे पण आहे दॅट आय गेव यू, आणि हे जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. म्हणजे वाक्य कसं झालं बघा, वेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स चालणार आहे का, इकडे काय फक्त वेअर आर दे आहे ना. म्हणजे हे जरी बरोबर असलं आय गेव यू, तरी सुद्धा हे वाक्य चुकीचं आहे, कारण का इकडे काहीही गरज नसताना कीप हे क्रियापद वापरलं, त्यामुळे हे चालणार नाही. आता पुढचं काय, वेअर आर दे. मग आता पुढचं वाक्य बघा, वेअर आर द फ्लॉवर्स. फ्लॉवर्स ह्याच्यासाठीच वापरलेलं आहे, फ्लॉवर्ससाठीच हे वापरलेलं आहे, त्यामुळे वेअर आर द फ्लॉवर्स वापरले. तर इकडे दॅट आय हॅव गिवन यू, इकडे द फ्लॉवर्स नाही दिले, सम फ्लॉवर्स दिले, आणि इकडे द फ्लॉवर्स दिले. दुसरं इकडे सिंपल पास्ट आहे, इकडे परफेक्ट प्रेझेंट दिसतोय, त्यामुळे हेही वाक्य चूक आहे. आता पुढचं बघा, वेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू, हे एक वाक्य आहे, बरोबर आहे. मग आता इथे मी तुला जी काही फुलं दिली होती ती कुठे आहेत, म्हणजे मी तुला दिलेली ती फुलं कुठे आहेत. मग आता इकडे सम फ्लॉवर्सच्या इकडे द फ्लॉवर्स वापरलेलं आहे, परंतु इकडे पुढचं बघा, दॅट आय गेव यू,
हे एकदम बरोबर आहे. म्हणजे सम फ्लॉवर साठी इकडे द फ्लॉवर्स वापरलं, परंतु पुढचं हे दॅट करून इकडे जो टेन्स पाहिजे होता तो बरोबर घेतला. दॅट आय गिव्ह यू, म्हणजेच कुठे आहेत ती फुले जी मी तुला दिली. वाक्य एकदम बरोबर आहे, त्यामुळे पर्याय सी हे उत्तर आहे. आता हे का चूक येते बघा. वेअर द फ्लॉवर्स दॅट आय गिव्हन यू, आयच्या नंतर डायरेक्ट गिव्हन तिसरं रूप कधीच होत नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. खाली दिलेल्यासाठी आपल्याला आर्टिकल वापरायचे आहेत. मित्रांनो, असे 2 आर्टिकल्स इव्हन एमपीएससी मध्ये सुद्धा विचारले जात नाहीत. अर्थात एमपीएससी थोडी स्टाईल वेगळी विचारण्याची, पण तिथे फार कमी वेळा असे 2 आर्टिकल्ससाठी फिल इन द ब्लँक्स विचारले. पण तलाठीमध्ये अशी भरपूर वाक्य तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये नुसते 2 नाही, काही ठिकाणी तर 3 आणि 4 सुद्धा आर्टिकल विचारलेले आहेत. म्हणून आर्टिकल्सचा अभ्यास हा नीट करा, एवढंच सांगतो तुम्हाला. चला पुढे बघूया. लाईफ वुड बी, हे नकोय. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट, म्हणजे आयुष्य किंवा जीवन हे खूप इतकं वेगळं असलं असतं विदाऊट टेक्नॉलॉजी. म्हणजे टेक्नॉलॉजी शिवाय, तंत्रज्ञानाशिवाय आपलं आयुष्य हे खूपच वेगळं असलं असतं. चला आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा वाक्य बघितल्यानंतर आर्टिकल्सच्या नियमाप्रमाणे तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की ह्याच्यासाठी जे वापरायचंय आणि ह्याच्यासाठी जे आर्टिकल वापरायचंय त्यासाठी या दोघांसाठीचा नियम काय असणार आहे. तर मित्रांनो, याला म्हणतात जनरल सेन्स. जनरल सेन्स म्हणजे ज्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात त्या गोष्टीला जनरल सेन्समध्ये वाक्य आहे असं म्हणतात. जसं पाणी हे जीवन आहे, याच्यामध्ये पाणी म्हणजे काय कोणाला सांगायची गरज नाही. का? कारण का पाणी सगळ्यांना माहिती आहे. शेंबूड काढता येत नाही त्या पोरापासून ज्याचा भरपूर शेंबूड निघतो त्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी पाणी, म्हणजे सगळ्यांसाठी पाणी हा शब्द माहिती आहे. जीवन ठीक आहे, लहान मुलाला माहित नसेल, परंतु शाळेमध्ये असल्यापासून नंतर पुढे जीवन म्हणजे काय, लाईफ म्हणजे काय हे तरी सगळ्यांना माहित असतं. सोनं हा एक धातू आहे, सोनं कोणाला माहित नाही. जनरल सेन्स सांगते तेवढं लक्षात घ्या. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे, निसर्ग बरोबर आहे. नंतर मानवाने निसर्गाचा नाश केला आहे, जनरल सेन्स मानव आणि निसर्ग. तर अशा प्रकारे जनरल सेन्समध्ये ज्या वेळेला एखाद्या नामाचा उल्लेख केला जात असतो त्यावेळी तिथे कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. आणि तो नियम आता इथे वापरायचा. बघा, तंत्रज्ञानाशिवाय आयुष्य हे पूर्णपणे खूपच वेगळं असलं असतं. तंत्रज्ञान कोणाला माहिती नाही. आजकाल 1 वर्षाचं पोरग सुद्धा मोबाईलवरती बरोबर त्याला पाहिजे तो कार्टून व्हिडिओ वगैरे सगळं लावतं, म्हणजे त्यालाही माहिती आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे तंत्रज्ञान हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला तर माहिती आहे, पण त्यालाही माहिती आहे. आणि तसंच जीवन ठीक आहे, ते लहान पोराला माहिती नाही, पण बाकी ज्यांना थोडीफार जाणार त्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे जनरल सेन्समध्ये आहे. बघा आहे का नाही, तंत्रज्ञानाशिवाय आयुष्य खूप वेगळं असलं असतं, म्हणजे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे जनरल सेन्समध्ये सगळ्यांना हे मत मान्य आहे ना. मग सर्वमान्य ज्याला जनरल सेन्स असं म्हणतात त्यावेळी कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. पण याचं उत्तर आहे हे. कळलं? म्हणून म्हणतोय आपला कोर्स नीट करा, तुम्हाला हे सगळं समजायला लागेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. आता इकडे काय करायचं आपल्याला, फक्त कलेक्टिव्ह नाउन वापरायचं आहे. कळतंय? The members of the gave an adverse verdict to the convict in the court. Convict म्हणजे आरोपी, आणि कोर्टामध्ये आरोपी जो होता ना त्यासाठी काय केलं, द मेंबर्स ऑफ द कुठले सदस्य होते ते की ज्यांनी ऍडव्हर्स म्हणजे प्रतिकूल असा निकाल दिला. वर्डिक्ट म्हणजे निकाल, फैसला. कोर्टाचा जो फैसला असतो, निकाल असतो, त्याला वर्डिक्ट असं म्हणतात. आणि कन्व्हिक्ट म्हणजे आरोपी. म्हणजे कोणत्या मेंबर्सनी, तर आता कोर्टामध्ये ज्युरी असतात, पॅनल असतात, जजेस असतात का लॉयर्स असतात, तर इथे कलेक्टिव्ह नाउन वापरायचंय. इथे फक्त ही 2च कलेक्टिव्ह नाउन आहेत. बाकी हे कॉमन नाउनचं जजचं अनेक वचन केलेलं आहे आणि इकडे पण लॉयरचं अनेक वचन केलेलं आहे. मग आता ही 2 आहेत.
मग आता व्हर्डिक्ट म्हणजे निर्णय देत असताना, निकाल देत असताना तिथे ज्युरी असतात, ज्याला आपण पंच म्हणतो. त्यामुळे इकडे हे पाहिजे, हे चालणार नाही. ओके, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे ज्युरी, म्हणजे ए याचं उत्तर आहे. Choose the correct form of tense for the given sentence. For the given sentence. Okay. You more careful in the future. म्हणजे भविष्यात तू अधिक काळजीपूर्वक. काय अर्थातच असलं पाहिजे असं होणार आहे. म्हणजे भविष्यात म्हणजे मराठी वाक्यांचा, तुम्हाला इंग्लिशच्या दिलेल्या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ समजला ना, तुम्हाला लगेच समजेल. कारण का काय बघा, इकडे ना ठीक आहे, तुम्ही इथे इथे जी दिलेली आहेत ते पास्ट मधले आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे समजतंय की वर बिंग चालणार नाही, कारण का इकडे इन द फ्युचर दिलंय. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर इकडे वॉज बिंग आहे, त्यामुळे हे चालणार नाही. ठीक आहे, 2 पर्याय गेले. पण यू कॅन बी, तू भविष्यात अधिक काळजीपूर्वक असू शकतोस, हे वापरायचं. का शुड बी, तर मराठीमध्ये अर्थ समजला तर आपल्याला लगेच समजतं भविष्यात तू अधिक काळजीपूर्वक असलं पाहिजे, म्हणून तिकडे ते शुड बी आलं पाहिजे. आणि असू शकशील, कॅन बी जर फ्युचर मध्ये वापरायचं असेल तर तिथे शॅल बी किंवा विल बी एबल टू वापरावं लागतं. म्हणून इकडे पर्याय बी हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे असा ऑप्शन निवडायचा ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे. आणि कशासाठी? फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. मिसिंग वर्ड म्हणजे हा इथे आहे ना, तो शब्द टाकला नाही त्यासाठी इथे काय वापरायचंय ते इथे विचारलेलं आहे. इंटरनेट डज मोर हार्म, म्हणजे इंटरनेट जे आहे ते अधिक काय करतं, नुकसान करतं, दॅन गुड, चांगलं करण्यापेक्षा अधिक नुकसान करतं. टू चिल्ड्रन, कोणाचा? मुलांचं. नाउ अ डेज म्हणजे अलीकडे. इट इज रिअली अ ऑफ मॉडर्न लाईफ, पण हे खरोखरच आधुनिक जीवनासाठी काय आहे, तर याचा तर इथे वरदान आहे या अर्थाचा इथे शब्द दिलेला आहे. त्यामुळे बॅन चालणार नाही, कारण का बंदी आहे. बेनफुल म्हणजे वरदान देणारं, फळदायक असं आहे, त्यामुळे तेही चालणार नाही. कारण का इथे प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनच्या अगोदर इकडे नाऊन लागतं, त्यामुळे इकडे हेही चालणार नाही. इथे हे स्पेलिंग चुकवलेलं आहे आणि इथे येणार आहे बेन म्हणजे वरदान. त्यामुळे इथे फक्त पर्याय सी बरोबर आहे. नेक्स्ट बघा, चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स आहे, हे परत करण्यासाठी इथे पुन्हा कलेक्टिव्ह नाउन काय आहे वापरायचं आहे ते दिलेलं आहे. मग आता इकडे बघा, देअर इज नॉट एनी पेपर इन द प्रिंटर, म्हणजे तो जो प्रिंटर आहे त्याच्यामध्ये एक पण कागद नाहीये. कुड एनीवन इन्सर्ट अ ऑफ पेपर इनटू इट प्लीज, म्हणजे कोणीतरी कृपया त्याच्यामध्ये कागदाचा टाकाल का? काय टाकाल? तर रील टाकतात का रिम टाकतात, का हिप टाकतात, का सेट टाकतात? रिम, तर इथे पाहिजे रिम. तुम्हाला माहिती आहे की तो प्रिंटर असतो ना, त्याच्यामध्ये खालचा जो बॉक्स असतो ना, त्याच्यामध्ये 500चे किंवा असे गठ्ठे जे असतात ना ते ठेवलेले असतात A4 साईजचे, त्याला रिम असं म्हणतात. रील काय असतं माहिती का? ते गोल गोल असतं, म्हणजे ते गुंडाळ असतं. आहे जे गुंडाळ आहे ना हे रील आहे. पण रिम हे कसं असतं म्हणजे का? म्हणजे हे आता समजा हे पेपर आहेत, तर असे भरपूर पेपर तिथे असतात, बरोबर आहे. आणि ह्याला रिम असं म्हणतात. आणि तो रिम त्याच्यामध्ये टाकायचा. आणि हिप म्हणजे काय? तर ढीग जो असतो ना त्याला, इथे याला ढीग म्हणत नाही, पेपरचा असतो तो रिम असतो, त्यामुळे हे चालणार नाही. आणि सेट संच अजिबात नाही, त्यामुळे याला रिम हेच उत्तर आहे. पुढचं बघा, चूज काय द करेक्ट फॉर्म ऑफ an adjective for the given sentence. adjective विशेषण कुठलं याच्यामध्ये योग्य आहे ते वापरायचं आहे आपल्याला. she does not say what she has in mind, म्हणजे तिच्या मनात काय आहे याबद्दल ती काहीच म्हणत नाही. she says only, ती फक्त हेच म्हणते काय? what her boss likes to hear from her. ती तिच्या बॉसला तिच्याकडून काय ऐकावंसं वाटतं तेच ती म्हणते, तेच ती फक्त म्हणते. मग आता शी इज नॉट काय गुड, अजिबात सांगणार नाही, तर इथे येणार आहे सिन्सिअर, म्हणजे ती सिन्सिअर नाहीये. लॉयल प्रामाणिक आणि फेथफुल विश्वासू, तर विश्वासू वगैरे काही नाहीये, ती सिन्सिअर नाहीये. बॉय म्हटलं ओके.
जर सिन्सिअर असली असती कामामध्ये तर तिनं बॉसला हे चूक आहे काय आहे सांगितलं असतं. त्यामुळे ते गुड वगैरे न चालता सिन्सिअरच पाहिजे. ओके. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा हा प्रश्न आहे की कर्ता ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप वापरायला सांगितलंय. काय दिलंय बघा, द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी ऑफ टू दिल्ली इन चार्टर्ड फ्लाईट. आता इथे खाली दिलेलं आहे आपल्याला की फक्त व्हर्बच नाही इकडे त्याच्याबरोबर प्रोनाउन पण दिलेलं आहे आपल्याला, सर्वनाम पण दिलंय. तर अर्थात ज्या अर्थी इकडे प्राईम मिनिस्टर हा एक करता अँड लावून लावलेला दिसतोय, इकडे दोन आणि त्यापेक्षा अधिक व्यक्ती आहेत त्यामुळे अर्थातच इकडे आर पाहिजे हे तर समजतं, इज तर अजिबात चालणार नाही. मग आता चार्टर्ड फ्लाईट जी आहे ही अर्थात चार्टर्ड म्हणजे नेमलेली त्यांच्यासाठी असलेलं जे विमान, तर ते त्यांची फ्लाईट आहे, एका फक्त प्राईम मिनिस्टरची नाही कारण का ती ओनरशिप नसते कोणाची. त्यामुळे अर्थात इकडे आर आणि देअरच येणार कारण का हे दोन पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे आर आणि देअर असलेलंच उत्तर इकडे आहे. परीक्षेच्या आन्सर की मध्ये मात्र हे उत्तर दिलेलं आहे पण हे उत्तर चूक आहे, हे चालणार नाही. ठीक आहे, चला पुढचं बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स खाली दिलेल्या पर्यायांमध्ये आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आपल्याला याच्यामधलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे, मिश्र वाक्य काय आहे ते ओळखायचं आहे. मिश्र वाक्य ओळखताना अर्थातच त्याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक कर्ते आणि क्रियापद असतात हे लक्षात ठेवायचं. युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप चालणार नाही, म्हणजे तुमची वेळ कधीच झालेली आहे असं त्याचा अर्थ आहे. अर्थात इकडे फक्त हा एकच कर्ता आहे आणि हे एकच क्रियापद आहे त्यामुळे हे चालणार नाहीये. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, जॅक अँड जिल वेंट अप द हिल, अर्थातच हे पण चालणार नाही. इथे दोन सब्जेक्ट जरी दिसले तरी वर्ड मात्र एकच दिसतोय त्यामुळे हेही कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाहीये. नंतर हुएवर साइन्स द लीज, जो कोणी हा करारावर सही करेल, इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेंट, त्याला तो भाडं द्यायला जबाबदार असेल. इकडे हुएवर हा करताय, जो कोणी, साइन्स सही करतो हे पण एक वर्ब आहे आणि हे पूर्ण याच्यासाठी हा एक हा आणि दुसरं जे आहे ते हे क्रियापद आहे, हे आहे ते वर्ब आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा पूर्ण जे आहे हा एक सब्जेक्ट आहे, म्हणजे इथे हे पूर्ण क्लॉज हा सब्जेक्ट आहे आणि त्याचबरोबर इकडे हे दुसरं जे आहे तो मेन क्लॉजचा वर्ब आहे. तर अशा प्रकारे इकडे हा एक सब्जेक्ट आणि वर्ब आणि हे सगळं मिळून एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असे दोन सब्जेक्ट आणि दोन वर्ब मिळतात त्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बाकी इकडे बघा तुम्ही, देअर इज अ फ्लाय इन द कार विथ अस, म्हणजे कारमध्ये आमच्या बरोबर एक माशी आहे. अर्थातच हे चालणार नाही कारण हे सिंपल सेंटेन्स, हे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. ओके, चला पुढे जाऊया. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे अर्थातच पंक्च्युएशन विरामचिन्ह कुठे व्यवस्थित दिले ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि मोस्टली तलाठीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला दिलं जातं त्यावेळेला किती वेगवेगळ्या प्रकारे देतात हे तुम्हाला दिसेल. दॅट एल्डरली मॅन म्हणजे तो वयोवृद्ध माणूस, अमित's ग्रँडफादर म्हणजे ते अमितचे ग्रँडफादर आहेत, एक्सपायर्ड टुडे, ते आज वारले. मग अशा वेळेला इथे तुम्हाला दिसेल की हे दॅट एल्डरली मॅन आणि अमित's ग्रँडफादर या दोन्ही एकच व्यक्ती आहेत, ज्याला म्हणतात इन अपोजिशन, म्हणजे दोघांचंही पद समान आहे, समानाधिकरण असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि हे ज्या वेळेला समानाधिकरण दाखवायचं असतं त्यावेळेला हे जे असतं पुढचं जे दुसरं पद असतं त्याच्यापूर्वी स्वल्पविराम आणि ते पद पूर्ण झाल्यानंतर स्वल्पविराम देण्याची पद्धत असते. आता इकडे बघा, दॅट एल्डरली मॅन स्वल्पविराम, अमित's ग्रँडफादर परत इकडे स्वल्पविराम, एक्सपायर्ड टुडे पूर्णविराम. त्यामुळे इथे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, त्यामुळे हेच उत्तर बरोबर आहे. इकडे दॅट एल्डरली मॅन अमित's फादर, इथे हे पण लक्षात घ्या, हे अपॉस्ट्रॉफी एस इकडे दिलेलं नाही म्हणून हे चूक आहे. नंतर दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर, इथे स्वल्पविराम नाही दिला, फक्त इकडे अपॉस्ट्रॉफी दिला, परत इकडे स्वल्पविराम नाही दिला म्हणून हे चूक आहे. आणि दॅट इज एल्डरली मॅन असा त्याचा अर्थ येईल, तर दॅट इज एल्डरली मॅन असं इथे दिलेलंच नाही कारण इथे एसच नाहीये,
त्यामुळे अर्थात इथे हेच चूक आहे, बाकी पुढचं बघायची पण गरज नाही. आणि तरी सुद्धा इथे पण स्वल्पविराम नाही, इकडे फक्त स्वल्पविराम दिलाय, बाकी इथे हे 2 पंक्च्युएशन बरोबर दिलेत आणि सगळ्यांच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. आता इथे सफिक्स वापरायचा आहे, कळलं? सफिक्स म्हणजे जो शब्दाच्या नंतर लागतो. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. खालचं हे पूर्ण करण्यासाठी. डू यू एन्जॉय म्हणजे तुला मजा येते का? गोइंग टू थिएटर परफॉर्मच्या पुढे काय वापरायचं? तर अर्थातच याच्यामध्ये नाऊन वापरायला लागणार आहे, त्यामुळे नाऊनचं लागणार आहे. अर्थात आपण इकडे बघूया, परफॉर्मिंग हे तर अजिबात चालणार नाही. परफॉर्मन्स, डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर परफॉर्मन्स, अजिबात नाही चालणार, त्यामुळे हे पण चूक आहे. परफॉर्मेबल असं कधी होतच नाही, त्यामुळे परफॉर्मन्सेस म्हणजे अनेक प्रकारचे जे परफॉर्मन्सेस दिले जात असतात त्याच्याबद्दल, म्हणजे ते थिएटरमध्ये दिले जात असतात, तर ते तुला आवडतात का? त्यामुळे हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. परत इथे सफिक्स वरचा प्रश्न विचारलाय. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये एक एक दोन दोन प्रश्न प्रिफिक्स किंवा सफिक्स वरचे आलेले आहेत. मार्क्स मिळून द्यायला सोपे असतात, कारण का त्या लेव्हलचेच प्रश्न विचारतात. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. आता इकडे रिअलला कुठला लागतात ते बघायचं आहे. इज नॉट ऑफन शोन इन मूव्हीज, अर्थात वास्तव काय दिलं कधी म्हणजे फारच कमी वेळा चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. तर रिअलनेस असं होत नाही, तर आलं पाहिजे रियालिटी. कळलं? त्यामुळे हे आलं पाहिजे रियालिटी म्हणजे वास्तवता. आणि रिअली चालणार नाहीये, कळलं? आणि रिअलिस्टिक पण चालणार नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे हे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 15 प्रश्न आज सुद्धा बघितले. मित्रांनो तुम्हाला नक्कीच हे आवडलं असेल एक्सप्लेनेशन. ज्याच्यामध्ये जे काही नियम येतात हे सगळे नियम आपल्या कोर्सेसमध्ये डिटेलमध्ये जेवढे आवश्यक आहेत तेवढेच शिकवलेले आहेत. आपला कोर्स सरळ सेवेसाठी विशेष ग्रामरचा कोर्स आहे, तो आपल्या ॲपवरती जरूर लावा. आपल्या ॲपचं नाव आहे सुदेश वेलापुरेस द मास्टर की टू इंग्लिश. गुगल प्ले स्टोअरवरून हे डाउनलोड करा. याची लिंक खाली तुम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये दिसेल. ओके.